लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे बघा. लाडक्या बहिणींनो, 80 लाख लाडक्या बहिणींना आतापर्यंत अपात्र करण्यात आलं आहे. मग पुढे जाऊन आम्हाला हप्त्याचे पैसे सुरू होणार का नाही? आम्हाला हप्ता मिळणार का नाही? नवीन ई-केवायसी कोणाला करावी लागणार? ती केवायसी आहे ती कधी सुरू होणार? आपण लगेच अपडेट बघूया. कारण आतापर्यंत जेव्हापासून योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. पण जी-आरनुसार प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये नवीन ई-केवायसी सुरू होणार आहे. मग ही ई-केवायसी प्रत्येक लाडक्या बहिणींना करावं लागणार का? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे की जेव्हा गरज पडेल त्यावेळेस नक्कीच आम्ही पुन्हा एकदा वेबसाईट सुरू करू. ई-केवायसी लाडक्या बहिणींना संधी देण्यात येईल. अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई-केवायसी केलीच नाही, म्हणजे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना पुन्हा एकदा हप्ता सुरू होईल का? तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महत्त्वपूर्ण म्हणजे जी-आरनुसार प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ई-केवायसी सुरू होईल. आता काही दिवसातच पुन्हा एकदा ई-केवायसी सुरू होणार आहे. ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना एकदा पुन्हा संधी मिळेल असं सुद्धा सांगितलं गेलं आहे. म्हणजे ज्यांची ई-केवायसी झालीच नाही, डिसेंबर महिन्यापर्यंत ई-केवायसीची संधी होती पण ई-केवायसी झालीच नाही व आता नवीन ई-केवायसी सुरू होईल. म्हणजे पती व वडील नव्हते त्या लाडक्या बहिणींना देखील ते प्रॉब्लेम आले होते, कागदपत्र जमा करता आले नव्हते, त्या लाडक्या बहिणींना देखील ई-केवायसी आता करता येईल असं सुद्धा सांगितलं गेलं आहे. पण ज्यांची ई-केवायसी झाली होती मात्र अपात्र करण्यात आलं आहे व मेन कारण म्हणजे ITR जे भरतात त्यांचं सुद्धा इथे पैसे आहेत, हप्ते आहेत ते बंद झालेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या विभागाकडून काय केलं आहे, महिला व बालविकास विभागाकडे जी इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे ते देण्यात आली आहे. त्यामुळे देखील लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. मात्र तुमच्या कागदपत्रामध्ये तुम्ही जे काही बदल आहे ते केल्यानंतर, नवीन ई-केवायसी केल्यानंतर तुम्ही जेव्हा पात्र व्हाल त्यावेळेस यादी अपडेट होईल व त्यानंतर पुन्हा एकदा तुमचे हप्ते सुरू होणार आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे काय, की ज्यांची पात्रता यादीमध्ये नाव आहे, ज्यांना हप्ते सुरळीतपणे सुरू आहे, त्यांना देखील आता पुन्हा जेव्हा ई-केवायसी सुरू होईल त्यावेळेस ई-केवायसी करावी लागेल का? तर हो, सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी पुन्हा एकदा करावी लागेल. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ई-केवायसीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर ही प्रक्रिया 2 महिने सुरू राहणार आहे अशी सुद्धा माहिती सांगितलेली आहे. आता पुन्हा मुदतवाढ मिळेल का नाही हे सुद्धा शंका आहे. कारण मागच्या वर्षी पूर आला होता. पहिल्यांदा ई-केवायसी केली जात होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना त्या संदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे मुदतवाढ 2 वेळा करून दिली होती. ज्यांचे कागदपत्र नव्हती त्यांच्यासाठी देखील कागदपत्रांसाठी मुदतवाढ दिली होती. पण ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही, आत्तापासून तयारी करून ठेवा. पती वडील नसतील, हयातीचे पती वडील नसतील तर मृत्यू पत्र आहे ते काढून ठेवा किंवा डिव्होर्स झाला असेल तर नक्कीच इथे डिव्होर्सच्या संदर्भात, घटस्फोटच्या संदर्भात जे कागदपत्र आहेत ते काढून ठेवा. जेणेकरून ज्यावेळेस ई-केवायसी सुरू होईल पुन्हा एकदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये सुरू होणार आहे. आता अनेक लाडक्या बहिणी म्हणतात की आम्ही ई-केवायसी मागच्या वेळेस केली होती पण आम्हाला मार्च व एप्रिलचे पैसे आले नाहीत, ह्याचं कारण काय? तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याची कारणं सुद्धा सांगितली आहेत. त्यांनी 4 विभागांमधून म्हणजे ITRच्या संदर्भात माहिती असू द्या, टॅक्सच्या संदर्भात माहिती असू द्या, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्या संदर्भात माहिती असू द्या, असे वेगवेगळ्या विभागाकडून माहिती गोळा केली आणि ज्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणी दिसून आल्या त्या लाडक्या बहिणींना पूर्णपणे पैसे बंद केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल तुम्ही पात्र आहे पण पैसे आले नसतील तर एकदा महिला व बालविकास विभागाकडे जाऊन तुमचं नावापुढे जे रिझन असणार आहे, जे कारण असणार आहे ते तुम्ही एकदा चेक करा किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला काय करता येणार आहे, तुमचं नाव चेक करू शकता. ज्यामध्ये माहिती देण्यात आली आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात आलेलं आहे. या संदर्भात तुम्हाला अजून काही शंका असेल किंवा अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. नवीन ई-केवायसी संदर्भात लगेच अपडेट येणार आहे, त्यामुळे आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून 100% जे खात्रीशीर माहिती आहे तुमच्यापर्यंत नक्कीच मिळणार आहे. काही प्रश्न असू द्या कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.